नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आपल्या पुणे या ठिकाणाहून अष्टविनायक दर्शनासाठी दोन बस जाणार आहेत। एक पिंपरी चिंचवड बस स्थानकातून जाणार आहे आणि जी दुसरी बस जाणार आहे शिवाजीनगर जे वाकडेवाडी बस स्थानक आहे त्या ठिकाणाहून बस जाणार आहे। तर बस केव्हा जाणार आहे, तिकीट कसं बुक करायचं, ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो। मंडळी, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दिनांक 17/12/2025 रोजी ही माहिती आपल्याकडे मिळाली होती। मी 2 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवते। तर बघू शकता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागामार्फत ही आपल्याला माहिती मिळालेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता दिनांक तुम्ही तर लक्षात घ्या 5/1/2026 रोजी अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून अष्टविनायक दर्शनासाठी बस जाणार आहेत। तर तुम्ही बघू शकता, खालील प्रमाणे आरक्षणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। शिवाजीनगर अष्टविनायक दर्शन वेळ असणारे 7 वाजता आपली बस निघणार आहे आणि दिनांक लक्षात घ्या 5/1/2026 रोजी। या ठिकाणी आपल्याला सांकेतिक कोड दिलेला आहे SNJR। तर जे तिकीट असणार आहे, जे भाडे असणार आहे, तर तुम्ही बघू शकता 1142 रुपये असणार आहे। तर कुठून असणार आहे? शिवाजीनगर या ठिकाणाहून। आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तिकीट असणार आहे 574 रुपये आणि 2 दिवसासाठी ही बस जाणार आहे किंवा जी ही यात्रा आहे, आपण यात्रा म्हणू शकतो, 2 दिवसाची छोटीशी यात्रा असणार आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आहे। त्यानंतर दुसरी बस जाणार आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून देखील बस जाणार आहे। सेम टाइम असणार आहे 7 वाजता ही बस निघेल 5/1/2026 रोजी। सांकेतिक कोड आहे CNWD। तर बघू शकता तुम्ही, आणि तिकीट इथं बघा 1162 रुपये आणि लहान मुलांसाठी 584 रुपये आणि दिवस 2 दिवस असणार आहे। तर हे तिकीट कसं बुक करायचं तेच आता आपण जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर तुम्हाला ही जी PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्या ठिकाणी मला हाय पाठवा आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने टाका अष्टविनायक दर्शन बसची माहिती असं टाका, त्यानंतर मी तुम्हाला ही माहिती पाठवून देईल। तर तुम्ही बघू शकता, तर तुम्ही इथं पण बघू शकता, पिंपरी चिंचवड व शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता आरक्षणासाठी ऑनलाईन बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून महामंडळाचे जी वेबसाईट आहे महामंडळाची msrtc.gov.in या संकेतस्थळावरनं तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा जे मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे MSRTचं तिथनं देखील ही बस या बस उपलब्ध आहेत, तिथनं देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता व इतर संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल। अष्टविनायक दर्शनासाठी ओझर या ठिकाणी जे भक्त निवास आहे तिथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केलेली असून तो खर्च प्रत्येक प्रवाशाने म्हणजे स्वतः करायचा आहे। ओझर या ठिकाणी बस थांबणार आहे, त्या ठिकाणी मुक्काम असणारे भक्ती निवास आहे, त्या ठिकाणी पण जी जेवणाचा खर्च किंवा राहण्याचा खर्च आहे तो आपल्याला स्वतः करावा लागणार आहे, हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या। तसेच मंडळी इथे दिलेले सदर सेवेचा लाभ घ्या असे आव्हान पुणे विभाग नियंत्रण श्री अरुण श्रिया यांनी केलेले। तरी आपल्या लोकप्रिय माध्यमातून विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, ही जी काही माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। तर मंडळी, ही काही माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जे भाविक भक्त अष्टविनायक दर्शनासाठी जात असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। माझा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।